डेअरिंग लावली, त्यांची जी मित्र कंपनीत विश्वस्त मंडळी, परिसरातील सर्व भाईभक्त मंडळी यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम केला आणि अतिशय थाटामाटामध्ये हा कार्यक्रम संपन्न झालाय. भगवान परमात्मा करो सर्वांना उदंड ऐश्वर्य आयुष्य लाभावं, सातत्याने वारकरी संप्रेत राहण्याची सद्बुद्धी भगवान परमात्म्याने आपल्याला द्यावी. त्याचं कारण असं आहे की गुलाब बाबा होऊन गेले विदर्भामध्ये, दोन्ही डोळ्याने आंधळे होते. 134 का 135 ग्रंथ लिहिलेले त्यांनी. सध्या माऊलीचा फोटो आहे का, ज्ञानेश कन्या मानित होते. त्यांनी आंधळे असताना सुद्धा त्यांना साक्षात्कार ज्ञानेश्वर महाराजांचा झाला आणि त्यांनी तो फोटो रेखाटला आणि तो आज वारकरी संप्रदायामध्ये फोटो काय सगळ्याला मान्य. बसलेला पायावर पद्म, शंकर, चक्र, गदा असे असलेला तो फोटो त्यांची ती देण आहे. ते म्हणले मी वारकरी संप्रदायाचा नाही, पण वारकरी संप्रदायासारखा राजा संप्रदाय जगाच्या पाठीवर दुसरा नाही म्हणले. आणि एक वेळ असा येईल या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान संपूर्ण जगाला पटल्याशिवाय राहणार नाही. आणि हा वारकऱ्याचा भगवा जो आहे कायमस्वरूपी असा मानाने डोलल्याशिवाय राहणार नाही ही त्यांची भविष्यवाणी. त्या पद्धतीने आपण वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत. अत्यंत चांगल्या प्रकारचा कार्यक्रम झाल्याबद्दल त्यांना सर्वांना धन्यवाद देतो आणि शनिदेव भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना आहे सर्वांना उदंड ऐश्वर्य आयुष्य द्यावं, सुख समाधानाने सगळ्यांना ठेवावं आणि निश्चितच ते आपल्याला सगळ्याला सुखी समाधान ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत रामभाऊ यांनी चालू केलेला हा कार्यक्रम कायमस्वरूपी तो टिकून राहावा एवढीच प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि शेवट या ठिकाणी पूर्ण विराम देतो. Thank you.